Reading for the Bhagavad Gita, 8th chapter. 18th chapter. 8th chapter. Which sloka? 68. 1868. आज आपण भगवद्गीताच्या 18व्या अध्याय त्यातल्या 68व्या श्लोकवर आपण चर्चा करणार आहोत. Reading from Srimad Bhagavad Gita, 15th. Okay. Yes. 15वा अध्याय आणि श्लोक क्रमांक 7. एकच मिनिट. Yes. Yes, bro. And I would like to use the especially your assignment or airplane mode. आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपल्या सगळ्यांचा खास मित्र मोबाईल याला आपण एअरप्लेन मोड मध्ये घालूया. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनः षष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. मम फुल श्लोक और ट्रांसलेशन. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. Word for word directly.
मम माझे एव निश्चितपणे अंशः अंश जीवलोके बद्ध जगात जीवभूत बद्ध जीव सनातनः सनातन शाश्वत मनः मनासहित षष्ठानि सहा इंद्रियाणि इंद्रिये प्रकृती भौतिक प्रकृतीमध्ये स्थानी स्थित कर्षते संघर्ष करीत आहे बद्ध जगातील जीव माझे सनातन अंश आहेत बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत तात्पर्य परमपूज्य हिज डिवाइन ग्रेस ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद जी द्वारा श्रील प्रभुपाद की जय। या श्लोकात जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत। बद्धावस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो भगवंतांशी एकरूप होतो असे मुळीच नाही। जीव हे सनातन काळासाठी अंशच आहेत। या श्लोकामध्ये स्पष्टपणे सनातनः म्हटले आहे। वैदिक प्रमाणानुसार भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपामध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रूपांना विष्णू तत्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा विस्तारांना जीव तत्व म्हटले जाते। दुसऱ्या शब्दात विष्णू तत्व म्हणजे त्यांचे स्वांश तर जीव म्हणजे विभिन्नांश आहेत। भगवंत स्वतःच्या वैयक्तिक विस्ताराद्वारे भगवान राम नरसिंहदेव विष्णुमूर्ती आणि वैकुंठ लोकातील इतर सर्व अधिष्ठात्या मूर्तींचा रूपात प्रकट होतात। त्याचे विभिन्नांश जीव हे त्यांचे सनातन सेवकच आहेत। भगवंतांचे स्वांश अर्थात त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात। त्याचप्रमाणे त्यांचे विभिन्नांश असणाऱ्या जीवांनाही व्यक्तित्व असते। जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंश रूपाने आहेत। या गुणांपैकी स्वातंत्र्य हा एक गुण आहे। प्रत्येक जीवात्म्याला स्वतःचे वैयक्तिक स्वरूप आणि आंशिक स्वातंत्र्य आहे। या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बद्ध होतो आणि स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो। या दोहांपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मक दृष्ट्या सनातन आहे। मुक्तावस्थेमध्ये तो या भौतिक बद्ध जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न झालेला असतो। बद्ध जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि यामुळे त्याला दिव्य प्रेममयी भगवत सेवेचे विस्मरण झालेले असते। परिणामी या भौतिक जगामध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्याला अत्यंत खडतर संघर्ष करावा लागतो। मांजर कुत्री मनुष्य प्राणी इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहेत। ते सर्व अनित्य नसून शाश्वत आहेत। या श्लोकातील कर्षती संघर्ष करणे हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे। बद्ध जीव जणू काही लोखंडाच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे। तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडणारे प्रमुख कारण आहे। जेव्हा त्याचे मन सत्व गुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म लाभप्रद असते। रजोगुण मध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुण मध्ये असते तेव्हा तो हीन जीव योनीत भ्रमण करीत असतो। तरीही या श्लोकावरून स्पष्ट आहे की बद्ध जीव मन तथा इंद्रियासहित भौतिक शरीराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादने नष्ट होते। तथापि मुक्त होताच त्याचा आध्यात्मिक देह मूळ स्वरूपात व्यक्त होतो। मध्याभिनयान सृष्टीमध्ये पुढील माहिती आढळते। सवा एष ब्रह्मनिष्ठ इदम शरीरम मर्त्य मतिसृज्य ब्रह्म भीष्म पद्म ब्रह्मणा पश्यति ब्रह्मणा
शृणोति ब्रह्मणै वेदम सर्व मनुभवती. अर्थात जेव्हा जीव आपल्या प्राकृत देहाचा त्याग करून वैकुंठ लोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला स्वतःचे आध्यात्मिक शरीर प्राप्त होते. आपल्या आध्यात्मिक शरीराद्वारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो, भगवंतांशी प्रत्यक्षपणे बोलू शकतो, भगवंतांना ऐकू शकतो आणि त्यांना तत्वतः जाणू शकतो. स्मृती ग्रंथावरून ही असे कळून येते की वसंती यत्र पुरुषः सर्वे वैकुंठ मूर्तयः. जीव वैकुंठ लोकामध्ये भगवंतांच्या दिव्य शरीरासारख्याच शरीरामध्ये वास करतो. शारीरिक रचनेचा विचार केल्यास भगवंतांचे विभिन्न अंश असणाऱ्या जीवांमध्ये आणि विष्णू मूर्तींच्या विस्तारामध्ये मुळीच भेद नसतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांच्या कृपेमुळे जीवाला मुक्तीनंतर आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. ममेवांशः हे शब्द सुद्धा महत्वपूर्ण आहे. भगवंतांचे अंश हे काही एखाद्या भौतिक वस्तूचा तुटून पडलेल्या तुकड्याप्रमाणे नाही आहेत. आपण यापूर्वी दुसऱ्या अध्यायात जाणले आहे की आत्म्याचे तुकडे करता येत नाही. या अंशाला भौतिकदृष्ट्या जाणता येत नाही. जड पदार्थाच्या तुकडे करून ते पुन्हा ज्याप्रमाणे जोडतात त्याप्रमाणे हा अंश नाही. ही भौतिक संकल्पना या ठिकाणी लागू होत नाही, कारण वर्तमान श्लोकामध्ये सनातन हा शब्द योजिलेला आहे. हा अंश शाश्वत आहे. दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी असे सांगण्यात आले आहे की प्रत्येक देहामध्ये भगवंतांचा अंश उपस्थित आहे. देहिनोस्मिन यथा देहे. जेव्हा हा अंश शारीरिक बंधनातून मुक्त होतो तेव्हा तो आध्यात्मिक विश्वातील एखाद्या वैकुंठ लोकामध्ये आपले मूळ आध्यात्मिक शरीर प्राप्त करतो आणि भगवंतांच्या सान्निध्याचा उपभोग घेतो. तथापि या श्लोकावरून जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे सोन्याचे कण देखील सोनेच असते त्याप्रमाणे जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने गुणात्मक दृष्ट्या भगवंतात समानच आहेत. हरे कृष्ण. ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीपादे कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. This verse is quite as the reference to us our condition on your earth. हे श्लोक खूप सुंदररित्या आपल्या भौतिक जगतामध्ये आपली परिस्थिती काय आहे हे स्पष्ट करतो. आणि या श्लोकामध्ये प्रभुपादजींनी जे मायावादचं सिद्धांत आहे सर्व काही एक आहे याला पूर्णपणे विध्वंस केलेला आहे. प्रभुपादजींनी तात्पर्यामध्ये 2 वेळा म्हणलेला आहे सनातन हा, जीवभूत सनातन. असं नाही आहे की आता आपण एक छोटासा तुकडा आहे आणि आपण सेल्फ साक्षात्कार झालं की अरे मी आता एक संपूर्ण, असं काही नाही. जीव शाश्वत रूपे सनातन आहे. प्रभुपादजींनी तात्पर्यामध्ये हेही स्पष्ट केलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश आणि आपण सर्व जीवात्मा, आपण सर्वच जण सनातन आहोत. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणलेले आहे न जायते म्रियते. प्रभुजींनी श्लोक म्हणलेला आहे. आय कॅन रीड.
we are never to burst, we are never to die, when there is a change in our life, our thoughts. आपण दरवेळेस आपलं एक हे कापड बदलत आहोत. आपण सनातन आहोत, आपण फक्त कापड बदलत आहोत. And also Srila Prabhupada in his parable at the beginning, first paragraph of the purport, talks about two kinds of expansions of the supreme personality of God, which has the भगवंतांचे दोन प्रकारचे अंश प्रथम पॅरेग्राफ मध्ये प्रभुपादजींनी म्हणलेले आहेत. भगवंतांचे दोन प्रकारचे विस्तार आहेत. personal expansions, ते भगवंतांचे पर्सनल म्हणजे स्वांश विस्तार, we can call them Vishnu Tattva, ज्याला आपण विष्णू तत्व म्हणतो. they are the category of God. देह And the category of God. हा दे आर म्हणजे त्यांनी भगवंतांसमानच आहेत. There is one candle, one candle, mostly power. जसं आपण एक मोमबत्तीनं दुसरी मोमबत्ती लावली तर दोन्ही पण एकाच प्रकारे प्रज्वलित होतात, अगदी त्याच प्रकारे. Many candles out there. आणि भगवत धामामध्ये असे भरपूर सारे कॅन्डल्स आहेत. जसे राम, नरसिंहदेव, राहदेव, मत्स्यावतार, भगवंतांचे असंख्य अवतार आहेत. पण या सर्वांमध्ये पण भगवंतच मूळ आहेत. आणि ते आहेत भगवंतांचं दोन हाताचं अगदी सुंदर स्वरूप श्याम सुंदर श्रीकृष्ण. तर हे विष्णू तत्व आहेत जे आपल्या तात्पर्यामध्ये प्रभुपादजींनी म्हणलेले आहेत. आणि एक दुय्यम प्रकारचे विस्तार पण आहे, त्यांना आपण जीवात्मा म्हणतो. जसं की आपण आणि आपलं भगवंतांसोबत एक शाश्वत संबंध आहे. जसं आपण हे श्लोक वाचण्याच्या अगोदर चर्चा केलेली आहे. प्रत्येकाचं एक विशिष्ट स्वरूप आहे, एक त्यांचं विशिष्ट प्रत्येकाचा एक विशिष्ट संबंध आहे भगवंतांसोबत. असं नाहीये की आपण भरपूर सारी तपस्या आणि सर्व काही करून मग आपण भगवंतांसोबत एक संबंध करणार आहे. आपला संबंध भगवंतांसोबत अगोदरपासूनच आहे, ते अगोदरपासूनच आहे. आणि हे फक्त आपल्याला गुरु आणि कृष्णाच्या कृपेनं ह्याचा साक्षात्कार फक्त आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि हे तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की आपल्याकडे एक आंशिक स्वातंत्र्य आहे, ज्याला आपण सामान्य भाषेत आपली स्वतःची इच्छा फ्री विल म्हणतो. म्हणजे भगवंतांमध्ये हे अतिशय प्रचूर प्रमाणामध्ये आहे. You just want to enjoy the word, you can just put it one word and you can create what I'm following. आणि भगवंत असं करू शकत होते की त्यांना जर स्वतः एन्जॉय करायचं असेल तर त्यांनी एक असं जग बनवलं असतं आणि त्यामध्ये जीवात्मा जे नेहमीच त्यांना काही प्रश्न न विचारता फॉलो करत असे जीवात्मा पण भगवंत बनवू शकले असते. त्यांच्याकडे ते सर्व सामर्थ्य आहे. पण आपण जे आहोत जीवात्मा, आपल्याकडं आंशिक स्वातंत्र्य आहे.
आपण डिसाईड करू शकतो, आपण ते निर्णय घेऊ शकतो की आपण भगवंतांसोबत आपण ते कोऑपरेशन देणार आहे, म्हणजे आपण भगवंतांची सेवा निवडणार आहेत का नाही. And if you cooperate with the Lord, आणि जर like each man's son. जर आपण भगवंतांचं ऐकलं तर आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मुलासारखा आहोत. Each man's son can be the big house, your facilities, take out the shot every day. एक मोठ्या व्यक्तीचा मुलगा एक मोठ्या बंगल्यात राहू शकतो, चांगला प्रसाद घेऊ शकतो आणि सर्व प्रकारचे जे उपभोग आहे ते करू शकतो. If he rebuilds revolution, because other family desire, he can leave the house. पण जर त्यांची इच्छा झाली की नाही मला माझ्या वडिलांपासून वेगळं व्हायचं आहे तर ठीक आहे, तर ते घर सोडू शकतो. When Srila Prabhupada 60s and 70s, he arrived to America, USA. श्रील प्रभुपादजी 70च्या वयामध्ये ज्यावेळी अमेरिकेत आले That's so hippies were there. त्यावेळी अमेरिकेत असा हा जो भरपूर सारे हिपीज, ज्यांना हिपीज म्हणायचे, Now boys and girls, म्हणजे जवान मुलं मुली आपल्यासारखे, and they left their house. They left the shelter of their family. आणि त्यांनी त्यांच्या पूर्ण जो त्यांचं जे धनाढ्य परिवार होतं त्यांना सोडलं. They're two families, which families? त्यांनी खूप चांगले आणि अमीर घराण्यातले होते And they left the shelter of the family in Parivar, and then many of them is living in the streets. आणि त्यांनी त्यांचं घर सोडून राहिले तरी कुठे, रस्त्यावर. So they live together, they not together about material things. आणि तिथं फक्त त्यांनी त्यांचे स्वतःचे जे आंशिक नीड आहेत त्यांना फक्त पूर्ण करत, त्यांना काही फरक पडत नव्हतं बाहेरचा. For a father is so difficult to see. आणि एका वडिलाला आपल्या मुलाची ही अवस्था बघून किती दुःख होत आहे. We are ready to be ready for your son. आणि जो आपल्या मुलासाठी सर्व काही करायला तयार असतो, Nice house, nice life, nice fish, nice clothes, everything. आणि त्यांनी एकदम चांगलं जीवन दिलंय, सगळं पूर्ण फॅसिलिटी दिले, प्रसाद दिलंय. He's ignoring this, he's turning your back to you, and he's living in the streets, like cats and dogs, and taking drugs, and alcohol, and after the so-called party, after the night, he's lying on the floor, and his consciousness is all. आणि हे सर्व सोडून तो रस्त्यावर राहतो. त्यांची जी तथाकथित पार्टी झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावर पडून असतात एखाद्या कुत्र्या मांजऱ्यासारखं बेहोश अवस्थेमध्ये. अगदी अशाच प्रकारे आपल्यामध्ये पण ती भगवंतांचं जे दिलेलं शेल्टर आहे ते आपण सोडण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळी आपण भगवंतांचं पूर्णपणे आश्रय सोडतो आणि आपण अशा प्रकारे ज्यावेळी भगवंतांचा आश्रय सोडतो तर हे जे हिप्पीज आहेत त्यांच्यासारखं आपण बनतो. किंवा जे आपण ज्यांना घर नाही अशा प्रकारच्या लोकांसारखं आपण बनतो. पण आपल्या सर्वांना माहित आहे की जे आपल्या आई वडिलांचं प्रेम आहे त्यांच्यावर काही बंधन नाही आहे. आणि एवढं सगळं असूनही जर मुलगा म्हणला की नाही मला परत घरी यायचं आहे तर आपले आई वडील परत घेण्यात आपल्याला तयार असतात. आणि आयुष्यामध्ये एका क्षणी आपण जर विचार केला की नाही आता बस झालं, आता आपल्याला भगवत धामाला परत जायचं आहे, तर भगवंत अगदी तिथे तयार आहेत आपल्याला परत घेण्यासाठी. आपलं जे संबंध आहे ते भगवंतांमुळे मोडलेलं नाही आहे, आपला संबंध आपल्या स्वतःच्या इच्छेमुळे मोडलेला आहे.
And then we break this connection openly. आणि ज्यावेळी आपण हे बाह्य रूपाने हे संबंध मोडतो आणि आपण आपलं भगवंतांसोबतचा संबंध तसं तर मोडूच शकत नाही. आपण फक्त संबंध मोडणं म्हणजे आपण भगवंतांना इग्नोर करतो. आणि त्यावेळी आपण या भौतिक जगामध्ये येतो. आपण फक्त खुश राहण्याचा प्रयत्न करतो भगवंतांविना. आपण भगवंतांना असं दाखवायचा प्रयत्न करतो मी लय मोठा, मी तुमच्या विना पण खुश राहू शकतो. हे भगवद्गीता आणि शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की हे जग हे खूप छोटं आहे. आणि आपली स्वतःच आपलं साईज आहे आपल्या डोक्यातल्या केसाच्या अंश जे अग्रभाग आहे त्याचे 10,000 हिस्से केले तेवढेशे आपण आहोत. आणि कशातलं गर्व करायचं एवढंच आहे. एकदम क्षुल्लक आहे आपण. तरी आपण लई स्वतःला मोठं समजतो. इकडे तिकडे पळत राहतोय नेहमी. आणि पूर्ण ताकदवान आपण मला एन्जॉय करायचं आहे. हे प्रकारनं करतो मग त्या प्रकारनं करतो. पण एवढं सगळं करून पण आपण भौतिक जगातले जे प्रॉब्लेम आहेत त्यांना आपण नाही सॉल्व्ह करू शकत. जे आपल्याला माहित आहे जन्म मृत्यूच्या रागाची. हे सोडून पण आणखीन 3 प्रॉब्लेम आहेत. आध्यात्मिक, आदिदैविक, आदि भौतिक क्लेश. भरपूरच आहे ना. एवढं असून आपल्याला वाटतं की आपण लय खुश आहे. म्हणजे या प्रकारचे जे इल्युजन आहे, भ्रांत कल्पना, ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे गडलेलो आहोत. आणि अशा प्रकारचे जे लोक जे भ्रांत संकल्पनेचे गाढ आहेत त्यांनी अगदी त्यांचा खूप प्रयत्न करतात हे सगळे प्रॉब्लेमना सॉल्व्ह करायचं. जसं की त्यांनी नवीन नवीन प्रकारचे औषधं शोधतात. कॅन्सरवर असेल, कोविडवर असेल. आणि त्यांनी अशा शोधामध्ये आहेत की हे एक औषध काढली म्हणजे आपण नेहमी जगू, शाश्वत जगू. पण ते अजूनपर्यंत तर झालेलं नाही आणि हे पुढं पण होणार नाही. कारण हे भौतिक जगत शाश्वत नाही आहे, अशाश्वत आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात दुःखालयम शाश्वतम. हे जाणून पण भरपूर त्यांनी कष्ट करतात काहीतरी आपल्याला मार्ग मिळेल. आणि विविध प्रकारचे उपकरण त्यांनी शोधून काढलेले आहेत जसं की लॅपटॉप, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर. टेक्निकल प्लॅटफॉर्मवर त्यांनी हे सगळं कंट्रोल करू शकतात. पण मनामध्ये पण काहीतरी चाललेलं आहे की मी भगवंत आहे, मी कंट्रोल करू शकतो. हे त्यांचं विज्ञान.
Nobody has solved problems. This time to create a spiritual world is they have the desire of the spiritual world, perfect place, there is only happiness, perfect, and we want to be perfect. त्यांनी एक आध्यात्मिक जगत निर्माण करण्याचा प्रयत्न करायला लागलेत, असं जग ज्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम्स नसते, पण त्यांना हे जग भगवंतांविना पाहिजे, जे शक्य नाही. Everybody, especially the Western countries, but nowadays, especially India, more and more, they are following so-called science. आणि पाश्चात्य जगामध्ये आणि आता सध्या भारतामध्ये पण त्यांनी अशा प्रकारचे वैज्ञानिकांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. They are the beast of Kali. त्यांनी कलियुगाचे सुपरस्टार्स आहेत. We have problem with science. No problem with the atheism. आपल्याला विज्ञानाशी प्रॉब्लेम नाही, आपल्याला जे भगवंतांविनाचं जे विज्ञान आहे, नास्तिक विज्ञान, ह्याच्याशी प्रॉब्लेम आहे. It is a crazy concept. Be eternally happy is what the word of. आणि आपण एक या सिद्धांतांच्या विरोधामध्ये आहे की आपण भगवंतांविना या जगामध्ये शाश्वत रूपी सुख राहू शकतो, सुखी राहू शकतो. I want to live. I want to live inside of my heart. We are haunted by this life. आणि हे अगदी त्याच प्रकारे आहे, जर कोणी म्हणलं की तुमच्या शरीरातलं तुमचं हृदय काढून घेतो आणि मग तुम्ही जगा. We are doing so much effort to solve the problems that we discussed. Have to go to medicine, therapies, and the aqua parks, this the disco, the car, hotel, the beach there. Enjoy the world. आणि त्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे भरपूर प्रयत्न करतात आणि उपभोगण्यासाठी त्यांनी हॉटेल्स बनवलेले आहेत, बीचेस बनवलेले आहेत, ॲक्वा पार्क बनवलेले आहेत. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी या सगळ्याचा जो मूळ आहे प्रॉब्लेम्सचा, त्याला त्यांनी अजूनही ऍड्रेस केलेला नाहीये. आपण सर्वजण भगवंतांचे आंशिक अंश आहोत. आणि जर हातानं पोटाला जर जेवण दिलं नाही तर हाताचं मेंटेनन्स पण होऊ शकत नाही. जर झाडाच्या मुळाच्या ऐवजी त्याच्या पानावर पाणी घातलं तर ते झाड पण जगू शकत नाही. So much effort, millions of dollars, crores of rupees we are spending to find something how we will happy here. Like, space project, going to the moon, going to the Mars, how the structure there. आणि त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च करतात, जसं की फॉर एक्झाम्पल आपण चंद्रवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व त्यांनी प्रयत्न चालू आहेत या जगामध्ये खुश राहण्यासाठी. याचा काय उपयोग आहे? Everyone is following this kind of atheist science because they believe one day they find something out. आणि ते सर्वजण अशा प्रकारच्या नास्तिक विज्ञानाला फॉलो करतात, ज्यांनी आणि ह्यांची दृढ निश्चय आहे की यांनी भगवंतांविना या जगामध्ये काही एक दिवस तरी असं येईल ज्यावेळी आपण हे एन्जॉय करू शकू. पण हे शक्य नाही. हे इतिहासात झालेलं नाही आणि भविष्यातही होणार नाही. आणि एक जोक आहे की एक रात्री एक मुलगा आपल्या गाडीची चाबी हुडकत असतो आणि चावी जिथं पडलेली तिथं लाईट नव्हता म्हणून त्याला दिसत नव्हता. पण जिथं हरवले त्याच्या ठीक बरोबर अपोजिट एका ठिकाणी लाईट होतं. आणि जिथं हरवले ते सोडून जिथं लाईट आहे तिथं जाऊन शोधायला लागला माझी चावी कुठे आहे. आणि काही वेळानंतर त्याचा मित्र आला. काय झालं रे बाबा?
I lost the चावी of my scooty, my cycle. I gotta go home. अरे माझी गाडीची चावी हरवली, घरी नाही जाऊ शकत. You lost it here? मग ते मित्र विचारतो इथं हरवली? No, I lost it that side of the street. नाही, मी हरवली तर तिकडे आहे. Why are you looking for there? Why are you looking for here? आणि मग तिकडे बघ, इकडे कशाला बघायला? There is no light there, that I can see it. आणि तो म्हणतो की तिथं लाईट नाही म्हणून मी तिथं शोधत नाही, इथं शोधत. हे मूर्खच आहे नी. And the verse of the Guru, Umma Dhyan Sindhya Dhyan Janashya, Chakshur Vitanina, Smashvi Yudhiraha. गुरुच्या कृपेमुळं आपल्याला कळतं की खरोखर, कारण गुरु जसा श्लोक म्हणतो, ओम अज्ञानतिमिरन्धस्य. Messengers Shri Krishna, they light our life. गुरु जे भगवंतांचे मेसेंजर आहेत, भगवान प्रतिनिधी आहेत, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लाईट आणतात. आणि मग आपले आपण हे खुळे विचार आपण सोडू शकतो. आणि हे भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी या श्लोकाद्वारे म्हणलेलं आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः. 337. Actually, those people who are Buddhas, they are the actor. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, 337. No. Anyway, the Buddhas, so this message of this person, they think, I am the controller of things. जे आपले भौतिक जगामध्ये ज्यांना भगवंत मूढ असे म्हणलेले आहेत, त्यांनी असा विचार करतात की मी करता आहे. Actually, was controlling the 3 rules of materiality. पण वास्तविकपणे आपण सर्वजण त्रिगुणा, जे 3 भगवंतांचे या भौतिक सृष्टीचे 3 गुण आहेत, त्याद्वारे कंट्रोल केले जातो. पण हे जे मूढ लोक आहेत, त्यांनी आपल्या अहंकाराने आच्छादलेले आहेत. पण जसं एक भौतिक आपण आयडियल बघितला, आता त्याच्या बरोबर विपरीत प्रभुपादजींनी पण आपल्याला एक दिलेला आहे. आणि प्रभुपादजींनी दिलेल्या ह्याच्यामध्ये सर्व प्रॉब्लेमना सॉल्व्ह करण्याचं एक सोल्युशन दिलेलं आहे. आपण प्रॉब्लेम बद्दल शिकवत नाहीये. आपण जे सर्व प्रॉब्लेमचे जे मूळ आहे त्याचं आपण ट्रीटमेंट करतोय. काही जण रजोगुणामध्ये त्यांना लगेच तडकाफडकी त्यांना रिझल्ट पाहिजे असते. अशा प्रकारच्या लोकांनी काकडी किंवा बटाटे उगवावे, कारण एका वर्षात बऱ्याच वेळा निघतात नाही. पण जर तुम्हाला काहीतरी अतिशय महत्वपूर्ण पाहिजे असेल, जसं की नारळासारखं, जसं 8-10 वर्ष काहीच मिळणार नाही, पण त्याच्यानंतर मग ते सातत्यानं देत राहते. बुद्धिमान जे लोक आहेत त्यांना कळेल की आपण कोणता मार्ग निवडला पाहिजे आणि आपण ते कसं फॉलो करायचं आहे. प्रामाणिक गुरूंच्या कडून आपण ऐकून घेतलं पाहिजे. हरिकृष्णेन सेवया
उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आपण प्रामाणिक गुरूंकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ऐकलं पाहिजे. आय हॅव टू फाइंड इट. 434. जस्ट आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व पाहिलेले असते. आपण या श्लोकामध्ये 2 महत्वाचे गुण आहेत, मुद्दे आहेत. पहिला मुद्दा की आपण प्रामाणिक गुरूंना शोधलं पाहिजे. अशा खोड्या गुरूंना शोधायचं नाही ज्यांनी म्हणते की तुम्ही पैसे द्या, मी तुम्हाला एक गोळी देतो, त्यामुळे तुम्ही जगत राहा. God is created, is created, that created, after that is, you find another thing, now the concept is changed. And every 10 years concept is changed. Our conception in Shastra is forever. Shastra, never change. हे असे जे खोडे वैज्ञानिक किंवा बाबा लोक असतात त्यांचे दर 10-12 वर्षात त्यांचं थेअरी बदलत राहते. अरे काही वर्ष अगोदर होतं, आता पुन्हा थेअरी बदलली. पण आपलं जे आहे ते शास्त्रावर आधारित आहे आणि शाश्वत कालाने ते सेमच आहे, ते बदललेलं नाही. मग तुमच्यासाठी प्रश्न, तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आहे? ज्याचं 10-12 वर्षाला मत बदलतंय का शास्त्रावर असणार? मग तुम्हाला कोणतं फॉलो करायचं आहे? ज्याचं दर 10-12 वर्षाला काही ना काही आता हे बदलतंय मग ते बदलतंय, का शास्त्र जे नेहमीपासून फिक्स्ड आहे? So, and 2 points I mentioned that when we find the Guru, we should inquire questions about the Guru. आणि दुसरा मुद्दा आहे की आपण प्रश्न विचारले पाहिजे. We should hear from the Guru. आपण गुरूंकडनं ऐकलं पाहिजे. We should read from the Guru. आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. So, Prabhupada is very important. प्रभुपादजी म्हणतात हे लई महत्वाचं आहे. Prabhupada one time asked one devotee, प्रभुपादजीने एकदा एका भक्ताला विचारलं, can you quote this verse? तू हे श्लोक सांगू शकतोस? They couldn't. ते नाही बोलू शकले. Prabhupada said, प्रभुपाद म्हणले, you just see, you are not reading my books. हे बघ तू फक्त माझं पुस्तक वाचायला लागलायस. You have to read my books. तुम्ही माझं पुस्तक योग्य प्रकारे वाचलंच पाहिजे. And you have to study and learn my books. आणि त्याचं विश्लेषण करून त्याचा अभ्यास केला पाहिजे. Just like the lawyers learn the law. ज्या प्रकारे वकील त्यांचं जे वकीलचे जे लॉज आहेत त्यांना अभ्यास करतात. You must know everything, chapter and verse. तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहित पाहिजे. हा श्लोक कोणत्या अध्यायामध्ये किती नंबरला आला. If you don't know, how you will teach this man? जर तुम्हालाच माहित नसेल तुम्ही शिकवणार काय? Unless you know my books. तुम्ही माझं पुस्तक जर माहितच नसेल तर सांगणार काय? Every day you should read my books. प्रत्येक दिवशी वाचलं पाहिजे. Important part is coming. आता एक सगळ्यात महत्वाचं वाक्य येणार आहे आणि हे लक्षात ठेवा, हे लई महत्वाचं आहे. प्रभुपादजी म्हणतात की मी पण माझे पुस्तक वाचतो. कारण माहित आहे का तुम्हाला की मी माझे स्वतःचे पुस्तक का वाचतो? मी माझे स्वतःचे पुस्तक दररोज वाचतो
Because even I learn something new when I read them. कारण मी स्वतः पण त्यातनं रोज नवीन काहीतरी शिकतो. हे श्रील प्रभुपादजी म्हणलेले आहेत. Do you know why I learn something new when I read my books? आणि तुम्हाला हे माहित आहे का की मी दररोज नवीन नवीन का शिकतो? Because these books are not my books. कारण हे जे पुस्तक आहे हे माझे नाही आहेत. I do not wrote these books. मी हे लिहिलेलं नाही आहे. Every morning when I sit here to write the books, दररोज सकाळी ज्यावेळी मी बसतो पुस्तक लिहिण्यासाठी, Krishna comes personally भगवान कृष्ण साक्षात येतात and dictates to me what to write. आणि भगवंत स्वतः म्हणतात शब्द टू शब्द काय लिहायचं आहे. Very powerful. हे लई महत्वाचं आहे, पॉवरफुल आहे. And why Krishna came? Why he created the books from Srila Prabhupada? Why Prabhupada so much difficulties to wrote these books translate for us at night? आणि प्रभुपादजी एवढं रात्री रात्री बसून हे कष्ट का घेतलं? भगवंत का आले? भगवंतांनी हे सगळं शब्द टू शब्द प्रभुपादजींना का सांगितलं? Change our life. कारण आपलं जीवन बदलण्यासाठी, To help us to go back to God. आपल्या सर्वांना मदत करण्यासाठी की जेणेकरून आपण पुन्हा भगवत धाम जाऊ. Srila Prabhupada's books have not contained mundane words. प्रभुपादजींचे जे पुस्तक आहेत हे भौतिक नाही आहे, त्याच्यामध्ये भौतिक शब्दही नाही आहे. Those of you out there have just how many of you are reading Srila Prabhupada's books every day? प्रभूजी प्रश्न विचारायला लागले की आपल्यामध्ये किती जण दररोज प्रभुपादजींची पुस्तकं वाचतो? हात वर करा. You don't have to decide that. It's still your heart. Most of the you should read these books every day. How I read these books every day? Because if you look in your eyes, how much you want to read? How much you can get from these books? आणि प्रभूजी म्हणले हात वर करायची गरज नाही, आपल्या हृदयामध्ये आपण ते प्रश्न विचारू शकतो. आणि प्रभूजी म्हणाले की हे किती महत्वाचं आहे की प्रभुपादजी स्वतःच वाचायला लागले, त्यामुळे आपणही ते वाचायला पाहिजे आणि आपल्याला दररोज त्यातनं काही ना काही मिळू शकतो. Read these books every day means you have association with Shri Krishna every day. आपण ज्यावेळी हे पुस्तक वाचतो प्रभुपादजींचे, ते म्हणजे आपण भगवंतांचं पर्सनल असोसिएशन घेतो. And we have a special association with Mahaprabhu, Shri Prabhupada. आणि विशेष महाभागवत भक्त प्रभुपादजींसारखं त्यांचंही संघ आपल्याला मिळतो वाचल्यानं फक्त. You want to associate with Krishna personally? भगवंतांसोबत कोणाला पर्सनल असोसिएशन हवं आहे? हरी बोल. You want to associate with Mahabhagavad, Shri Prabhupada? प्रभुपादजींसोबत कोणाला हे सांगायची गरज नाही. Okay. So, who reads Shri Prabhupada's books every day? मग कोण वाचणार आहे प्रभुपादजींची पुस्तकं दररोज? हरी बोल. That's right. You got the point, huh? So, we should ask questions about it. Okay. Can we more like 5 minutes more? So, this was one point, Tadji verse. Ask questions about the Guru. And then, Pariprashna Sivaya. आणि मग या श्लोकातलं जे दुसरं मुद्दा आहे परिप्रश्नेन सेवया. Another side of the verse. You should serve the Guru. हे श्लोकातलं दुसरी बाजू आहे की आपण गुरूंना सेवा केली पाहिजे. Because they are Bhagavad, they are always from the truth. कारण ते तत्वदर्शी आहेत, त्यांनी सत्य बघितलेलं आहे. They can reveal to us. आणि कारण त्यांनी बघितले त्यांनी आपल्याला ते दाखवू शकतात. This is the duty of the disciple. आणि हे शिष्याचं कर्तव्य आहे. जय. To understand the Guru's will, make him happy is by following and fulfill the desire of Shri Guru. आणि हे शिष्याचे कर्तव्य आहे की त्यांनी गुरुची इच्छा काय आहे ती ओळखावी आणि त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करून गुरूंना प्रसन्न करावं. Difficult thing. हे काय अवघड नाही. Because there are 3 types of disciples. आणि याच्या अंतर्गत 3 प्रकारचे डिसायपल्स असतात. First, the disciple is, gets the instruction from the Guru. आणि पहिला जो श्रेणी आहे त्याच्यामध्ये त्या शिष्याला गुरुकडनं आदेश मिळतं.
आणि तो नेहमी आपलं मूड एकदम विचित्रच असतं, मीच का, आत्ताच का, मीच का असं. Let's keep doing it. पण तरी पण तो करायला लागलाय असं मनात चालू आहे, पण तरी पण त्याचं ऑर्डर फॉलो करायला आहे. Second type of shishya, I guess, that is actually from the Lord. Yeah, let's do it. त्याच्यापेक्षा वरिष्ठ लेवल आहे ते शिष्याला ऑर्डर मिळतो गुरुकडनं आणि ते पटकन करून घेते. Let it be. You believe us, I will do. गुरु महाराजांनी म्हणले मी करणार. The first of disciple, म्हणजे उत्तम श्रेणीतले शिष्य आहेत. before the Guru asked, the organization everything. When the Guru is asking, Gurudev, oh yeah, it's ready here. गुरु विचारणार त्याच्या अगोदर त्यांना कळतं, त्यांनी ऑलरेडी त्याची अरेंजमेंट करतात, ते कार्य झालेलं असतात. ज्यावेळी गुरु म्हणतात अरे हे करायचं झालंय गुरुदेव, हे फर्स्ट क्लास शिष्य. आपण ठरवू शकतो आपल्याला कोणत्या श्रेणीतला शिष्य व्हायचा आहे. आणि इस्कॉन मध्ये आपले जे संस्थापक आचार्य आहेत ते श्रील प्रभुपाद आहेत. आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्याला एक नवीन जीवन मिळालेलं आहे. आणि आपल्याला एकदम स्पष्टपणे कळालेलं आहे की आयुष्याचं ध्येय काय आहे आणि काय आहे आणि मी कोण आहे, भगवान कृष्ण कोण आहेत. आणि त्यांनी आपल्याला एक संधी दिलेली आहे हे आयुष्य कसं योग्य प्रकारे जगायचं. आणि प्रभुपादजींनी हे सर्व करून घेण्यासाठी आपल्याला प्रसादम दिलेले आहे, भगवंतांचे विग्रह दिलेले आहे, मंदिरं दिलेली आहेत, भक्तांचा संघ दिलेला आहे. आणि कारण प्रभुपादजींनी एवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे, आपल्या मनामध्ये एक इच्छा निर्माण व्हायलाच पाहिजे की आपण प्रभुपादजींना प्रसन्न कसं करावं. याचा अर्थ आपण प्रभुपादजींचं जे हृदय आहे ते ओळखता आलं पाहिजे. आणि प्रभुपादजींना सगळ्यात महत्वाचं काय होतं. प्रभुपादजींनी एका चर्चेमध्ये म्हणले, मुंबईमध्ये झालेली चर्चा 1976 मध्ये 31 डिसेंबर रोजी. प्रभुपादजी म्हणतात की आपल्या सोसायटीमध्ये पुस्तक वितरण, ग्रंथ वितरण हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. आणि म्हणूनच मी ह्याला वारंवार सांगत आहे. आणि मी स्वतः याच्यावर कष्ट घेत आहे, कारण हे माझं जीवनाचं मेन गोल आहे. आणि हे सगळं काही मी माझ्या गुरु महाराजांच्या ऑर्डरवर करत आहे. आणि माझ्या गुरु महाराजांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या कृपेमुळे हे थोडंसं यशस्वी झालेलं आहे. आणि मी हे सिरियसली घेतलेलं आहे. आणि मी आजही या वयातही त्याला सिरियसली घेत आहे. हे श्रील प्रभुपादजींचे शब्द आहेत. प्रभुपादजी म्हणले जर तुम्ही मला प्रसन्न केला, जर तुम्हाला प्रभुपादजींना प्रसन्न करायचं आहे तर माझी ग्रंथ वितरण करा. अगदी या प्रकारचं जे महत्व आहे प्रभुपादजींनी अन्य कोणत्याही सेवेला दिलेलं नाही आहे. अर्थात सर्व प्रकारची सेवा महत्वाची आहे. कोणीतरी प्रसाद बनवलं पाहिजे. पण ही सर्व व्यवस्था ग्रंथ वितरणला सपोर्ट करण्यासाठी आहे. आणि ज्यावेळी आपण बाहेर जातो
and gifting one book of Srila Prabhupada for someone, प्रभुपादजीचा एक ग्रंथ कोणाला देतो, Prabhupada said, just by reading one word, प्रभुपाद म्हणले की त्यातलं एक God change the action. ते पुस्तकातलं एक शब्द वाचून त्यांनी त्यांचं आयुष्य सक्सेस करू शकतात. One word. फक्त एका शब्दानं, Just by touching these books, फक्त स्पर्श केल्यानं पुस्तकांचं they touch Krishna. त्यांनी भगवंतांना स्पर्श करतात. Krishna is holy. आणि भगवंत पूर्ण आहे, पवित्र आहे. They get unlimited, त्यांना अशा प्रकारचं असंख्य त्यांना बेनिफिट. they are in contact with the spiritual world. So obviously not just here. भगवद्गीतेमध्ये भगवंत असं म्हणतात. So if we are going down, maybe we're just giving one move for our friend. Maybe we're just giving one move for this one. And it's going to go on. So, if you just give one book for someone, pastor, mother, father, grandmother, neighbor, anyone, आपण जर एक पुस्तक दिली कोणालाही, मित्राला, आईला, आजीला, their life will change forever. तर त्यांचं आयुष्य नेहमीसाठी बदलतं. It's not just for our life, आणि हे फक्त या आयुष्यापुरतं नाही आहे. forever. आणि हे जे त्यांना बेनिफिट मिळणार आहे, शाश्वत मिळणार आहे. Of course, after 1, 2, 3, 4, 5 years practice, sometimes they are feeling this spiritual life is difficult. आपल्याला 1, 2, 3 म्हणजे 5 वर्षानंतर आपल्याला वाटतं आध्यात्मिक जीवन जे आहे ते थोडंसं कठीण आहे. And so that you are 2 years beautiful. आणि 2 वर्षानंतर आपल्याला वाटतं आपण शुद्ध झालं. But after 4, 5, 10 years, आपल्याला वाटतं की 2 वर्षात शुद्ध होणार होतं, पण 5-10 वर्षानंतर वाटतं की नाही, लईच जरा लांब आहे. लांबचा कधी कधी वाटतं की नाही 2 जन्मात नाही 3 जन्मात पण मी शुद्ध नाही होऊ शकत. आता काय ट्राय करायचं. हा, ते पण थोडस प्रयत्न पण काहीतरी आहे. पण प्रभुपादांचं ग्रंथ वितरण केल्यानं आपण भगवंतांची अनलिमिटेड कृपा मिळवू शकतो. हे तुम्ही विचार करू शकता की जे आपण जे ग्रंथाच्या माध्यमातून शुद्ध कृष्ण प्रेम एखाद्याला देतोय. There is a common concept, you know, I do this chapter, and this that's the कर्मकांडमध्ये असं म्हणलं जातं की एखादं यज्ञ करा मग तुम्हाला त्याचे फल मिळेल. जसं एखाद्या ब्राह्मणाला किंवा संन्यासाला जेवण दिलं तर 1000 पट आपल्याला पुण्य मिळतं. जर एक निर्जल एकादशी केली तर 24 एकादशींचं फळ मिळतं. आपण हे ऐकलेलं आहे. पण आपण जर अगदी याचप्रमाणे जर एखाद्याला प्रभुपाद ग्रंथ दिलं तर अनलिमिटेड कृपा मिळते. आणि ह्याला कोणीही मोजू शकत नाही. आणि ही श्री प्रभुपादजींची कृपा आहे की त्यांनी हे असे दिव्य ग्रंथ आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. जसं की बँकेतला कॅशियर आहे, कदाचित त्याचं वैयक्तिक धनसंपत्ती जास्त नसत, आणि ज्यावेळी तुम्ही कॅशियरकडे जाता म्हणता माझ्या खात्यात 2 लाख रुपये दे, कॅशियर ते घेतो आणि तुम्हाला बंडल देतो. आणि तो कसं करू शकतो, त्याच्या वैयक्तिक तर नाही आहे त्याच्याकडे,
कारण तो बँकेला प्रामाणिकपणे रिप्रेझेंट करतोय. When you are reading from book for someone, ज्यावेळी तुम्ही एखाद्याला एक पुस्तक देता, ग्रंथ वितरण, you are representing the Guru Parampara. आपण पूर्ण गुरु परंपरेला रिप्रेझेंट करतो. You are giving unlimited mercy, you are getting unlimited mercy. आणि आपण अनलिमिटेड कृपा देतो आणि आपल्याला अनलिमिटेड कृपा मिळते. So everyone likes and appreciates sale, special sales, सगळ्यांना सेल तर आवडतच, discounts. कारण त्यामध्ये डिस्काउंट मिळते. So if you want to be very enthusiastic and happy in your spiritual life, तर तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये उत्साही आणि खुश राहायचं असेल, let's go for this kind of mercy of Panchita Prashita Prabhupada. तर अशा प्रकारची पंचतत्वानी श्री प्रभुपादांची कृपा आपण मिळवूया. This beautiful, this beautiful, this beautiful. आणि कृपा करून ग्रंथ वितरण करा, ग्रंथ वितरण करा, ग्रंथ वितरण करा. Beautiful Shri Prabhupada. आणि अशा प्रकारे आपण प्रभुपादांना खुश करू Thank आणि आपणही खूप खुश राहू. you so much. धन्यवाद.